नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहोत, म्हणजे बॅकनेक डिझाईन आरी वर्कच्या सोबतच आपण हेही ब्लाऊजचे डिझाईनचे पण व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करत जाणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर या इथं पाहू शकता, ह्या बॅक साईड घेतलेली आहे आणि या इथं मी गळ्याची उंची आणि रुंदी मोजून घेत आहे। तर आता उंची आणि रुंदी मोजून घेतल्यानंतर आता याला डिझाईन्स कशा पद्धतीची टाकणार आहोत ते पाहूयात। तर या इथं बघू शकता मार्किंग करून झालेलं आहे आणि आता याला मी अशा पद्धतीने याला डिझाईनचा आकार देणार आहे व्यवस्थित असा। तर ही डिझाईन आपली फ्रिल डिझाईन असणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आहे, काहीच अवघड नाही। तुम्ही पण एकदा बघितलं की तुम्हाला पण लगेच जमेल। तर मग आता याला डिझाईनचा आकार दिल्यानंतर याला आपण व्यवस्थित असं कटिंग करून घेऊया। अस्तर आणि ब्लाऊज पीस हे दोन्ही मी संगती ठेवून कटिंग करत आहे। आणि आता कटिंग करून झाल्यानंतर या दोन्हींची जॉईन करून घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर गळा आपण जॉईन करून घेऊया आणि नंतर तो कट्स मारून आतल्या बाजूने अस्तर पलटी करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर तुम्हाला आरी वर्कच्या सोबतच ब्लाऊज डिझाईन पण पाहायला आवडेल का, ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला छान छान प्रकारच्या मी डिझाईन्स सेंड करत जाईल। तर तुम्हाला आरी वर्क सोबत ब्लाऊजचे डिझाईन पण पाहायला भेटतील। तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर या इथं पाहू शकता, गळ्याला शिलाई मारल्यानंतर असे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि जे अस्तर आहे ते आपल्याला आतल्या साईडने पलटी करून घ्यायचं आहे। पण त्याच्या अगोदर कमरेला पण आपण अशी शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे नंतर कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावून शिलाई करायची गरज पडणार नाही। तर त्यासाठी गळा स्टिच केल्यानंतर कमरेचा भाग पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे। तर नीटनेटकं पलटी करून घेतल्यानंतर मग आपण त्याला दाबटीप मारून घ्यायची आहे गळ्याला आणि सगळ्या बाजू फिक्स करून घ्यायच्या आहेत शिलाई मारून। तर बघू शकता किती सुंदर असा आपला हा गळा तयार झालेला आहे। तर आपण याच्यावरती फ्रिल बनवणार आहोत। तर आता गळा पलटी केल्यानंतर आपण व्यवस्थित गळ्याचे नोच वगैरे सगळं चेक करून आपण त्याला व्यवस्थित अशी टिप देऊन घेऊया, म्हणजे दाबटीप। तर पूर्ण गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी सगळ्या बाजूने दाबटीप मारून घेतली आहे गळ्याला आणि आता तसंच खांदे पण शिलाई मारून घेते आणि पूर्णच बाजूनी म्हणजे जो पण अस्तर आणि ब्लाऊजचा पीस आहे सगळं एकाला एक जोडून व्यवस्थित घेऊन नंतर आपण डिझाईन तयार करूया। तर या इथं बघू शकता मी पूर्ण शिलाई मारून घेतली आहे आणि जो ब्लाऊजचा मध्य काढून 4-4 इंच ह्या साईडला 4 इंच त्या साईडला 4 इंच असं घेऊन आपण त्याला टक्स मारून घेणार आहे। दोन्ही बाजूला 4-4 इंच घ्यायचं आहे मध्य काढून आणि कमरेला आपण जे टक्स मारतो तो डबल शिलाई घ्यायची आहे, नाहीतर उसवली जाते, त्यासाठी डबल स्टिच करून घ्यायचं आहे। तर आता आपलं कमरेला स्टिच करून पण झालं आहे। तर आता आपण नेक्स्ट ब्लाऊज आता सरळ केल्यानंतर आता ह्याच्यावर आपण लेस लावणार आहोत। लेस म्हणजे जी आपण ब्लाऊजची किनार आहे ती लावणार आहोत। तर त्यासाठी काय करायचं आहे, सर्वात अगोदर जी किनार आहे तिला व्यवस्थित अशी त्याचे साईडचं फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी। फोल्ड केल्यानंतर या इथं ह्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। जी पूर्ण बॉर्डर आहे त्या पूर्ण बॉर्डरवरती अशा 1-1 इंचाच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला हाताने व्यवस्थित नसेल येत तर तुम्ही अशा प्रकारचं स्क्रूड्रायव्हर घ्या किंवा जर मोठी सुई असेल तर तुम्ही ते मोठ्या सुईच्या साहाय्याने पण व्यवस्थित असं प्लेट्स मारून घेऊ शकता। एकदम सोप्या पद्धतीनं आणि व्यवस्थित अशा प्लेट्स पडल्या जातात जर असं काही कोणतं पण म्हणजे वस्तू यूज केली ना तुम्ही तर।
तर या इथं आपली प्लेट्स पाडून झालेली आहे. बघू शकता खूप सुंदर अशा प्लेट्स तयार झालेल्या आहेत. तर वरच्या बाजूनी मारल्यानंतर ना आता खालच्या साईडनी आपण नंतरनं मारणार आहोत. जेव्हा आपण ब्लाऊजवरती फिक्स करणार आहोत त्यावेळेस तिथं खालच्या बाजूने प्लेट्स पाडायच्या आहेत. तर सध्या काय करायचं आहे, जो गळा आहे आपण जो कट केलेला आहे तो गळ्याचा जो खालचा राऊंड आहे त्याला ही प्लेट्स लावून घ्यायचे आहेत. खूप सुंदर डिझाईन तयार होते ही ब्लाऊजची आणि खूप ट्रेंडिंगमध्ये पण आहे. तर जिथपर्यंत आपला ते गळ्याचं राऊंड आहे तिथपर्यंतच आपल्याला हे प्लेट्स लावून घ्यायचे आहेत आणि जे एक्स्ट्रा प्लेट्स आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. आणि नंतर ना आता काय करायचं आहे, जे आपण खालची साईड आहे तर ती व्यवस्थित अशी आता प्लेट्स पाडून आपल्याला ते घ्यायचे आहेत. तर आता इथं बघू शकता जशा जशा प्लेट्स पाडल्या आहेत वरच्या बाजूने तशाच पद्धतीनं खालच्या बाजूने पण आपल्याला प्लेट्स पाडायच्या आहेत. एवढंच की वरच्या बाजूने जरा जास्त दाट वाटणार तर खालच्या बाजूने आपला थोडासा घेर वाढला जातो. त्याच्यामुळे तिथं काय करायचं आहे, थोडंसं पातळ पातळ करायचं आहे. म्हणजे जास्त एकदम चिटकून घ्यायच्या नाहीत प्लेट्स जशा वरती घेतल्यात तशा, कारण आपला जो पूर्ण राऊंड आहे तो खालच्या साईडनी खूप मोठा तयार होतो. वरच्या बाजूनी गळाचं जेवढं मार्किंग आहे तेवढंच होणार, पण खालच्या साईडने तो वाढतो. तर प्लेट्स इथं जास्त म्हणजे वरची जशी आहे तशीच घ्यायची, फक्त दाट नाही करायची, पातळ करायची. ते इथं प्लेट्स पाडून झाले आणि आता आपण तिथं फिक्स करून घेऊया. आणि धागा कट केल्यानंतर ना आता पुढे आपण दुसरं लेसचं वर्क करूया. तर व्यवस्थित ठेवून चेक करायचं की आपण जे कटिंग केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही. आणि मग नंतर ना हे बघा मी कशा प्रकारे मार्किंग करत आहे, कारण या ठिकाणी आता आपण लेस लावणार आहोत. तर या इथं मी ही रिंकल्सवाली लेस लावणार आहे. तर स्टार्टिंगला अगोदर गळ्याच्या खालची जो आपण प्लेट्स लावलेल्या आहेत त्या ठिकाणाने ही लेस लावून घेणार आहे. जर तुम्हाला याच्यापेक्षा जाडवाली लेस लावायची असेल तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही या ठिकाणी कोणती पण लेस लावू शकता किंवा साडीच्या मॅचिंग लावू शकता. आता हा ब्लाऊज ग्रीन आहे तर याची साडी लाल कलरची आहे. तर मी इथे लाल कलरची लेस न लावता मी गोल्डन कलरचीच लावणार आहे. तर आता गळ्याला लावल्यानंतर ना आता गळ्याची जी खालची साईड आहे म्हणजे जे आपण प्लेट्स पाडलेल्या होत्या त्या खालच्या बाजूनी पण मी सेम लेस लावणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज तयार होतो. ह्याच्यामध्ये किचकट असं काहीच नाही आहे. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जर ब्लाऊजचे डिझाईन पण पाहायला आवडतील की नाही ते मला सांगा. म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत जाईल यूट्यूबवरती. तर आता आपण प्लेट्सला दोन्ही बाजूनी लेस लावून घेतल्यानंतर ना आता गळ्याला आपण पूर्ण लेस लावणार आहोत. म्हणजे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्यानुसार आपण ही लेस लावून घेणार आहोत. लेसमध्ये आपलं जे कापड कवर झालं पाहिजे, म्हणजे जे आपण प्लेट्स पाडलेले आहेत तो वाला कापड कवर झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला स्टिच करायचं आहे. खूप सिंपल आणि सोपी डिझाईन आहे. तर आता आपण गळ्याला पूर्ण डिझाईन तयार करून घेतली आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला जर साडीची नॉट्स लावायचे असतील तर तेही लावू शकता किंवा रेडीमेड जे नॉट्स मिळतात तेही लावू शकता. तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील का. आरी वर्कच्या सोबत आपण हेही व्हिडिओ टाकत जाऊ.